हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग चा यूज काय आहे? व्हाय वी आर युजिंग द ब्लॅक बॉक्स टेस्टिंग and why we are using the white box testing. So if we see the diagram of the black box testing, here is a input, here is the input. After that, we are processing through the executable programs and this produces the output. So in black box testing, we just focus on the input and output. आपला फोकस कशावरती आहे? फक्त इनपुट आणि आउटपुट. इंटरनल एक्झिक्युशन काय होतंय, कसं होतंय, याचं लॉजिक काय आहे, या गोष्टींच्या वरती आपण फोकस न करता just we are focusing on the input and output and without bothering about the internal knowledge of the system. आणि इंटरनल काय वर्क होतंय, कसं वर्क होतंय, याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही असं म्हटलं तरी चालेल. रिअल लाईफ एक्झाम्पल जर पाहायचे झाले याचे, तर त्याचे एक्झाम्पल्स ठरतील एटीएम मशीन. एटीएम मशीन मध्ये काय आहे की आपण एटीएम मशीन मध्ये जातो, कार्ड इन्सर्ट करतो, त्यानंतर पिन इन्सर्ट करतो, अमाऊंट इन्सर्ट इनपुट देतो, अमाऊंट जी आपल्याला अमाऊंट काढायची असेल ते आपण इनपुट देतो आणि त्यानंतर आउटपुट काय आहे की आपल्याला ती अमाऊंट भेटते. मग आपल्याला आपला फोकस कशावरती आहे? इनपुट. काय दिलं इनपुट मी? 10,000 रुपीज. आउटपुट काय भेटलं? 10,000 रुपीज इन कॅश. सो याच्या बिहाइंडचं लॉजिक काय आहे? ऍक्च्युली माझ्या अकाउंटला या गोष्टी कशा कनेक्ट होतात, कार्डचा यूज काय आहे, या गोष्टी कनेक्ट कशा होतील, तो बॅलन्स कसा चेक होईल, माझ्या अकाउंटला पैसे असतील तरच पैसे येतील का, नसतील तर काय होईल, या गोष्टींना आपण काहीही बॉदर करत नाही. दॅट इज एटीएम मशीन. सेकंड एक्झाम्पल इज लॉक. लॉक जर आपल्याला सपोज आपण बाजारामध्ये लॉक विकत घेण्यासाठी गेलो तर आपण फोकस कशावरती करतो की तो जो लॉक आहे तो लॉक व्यवस्थित काम करतोय की नाही, म्हणजे तो लॉक चावी दिल्यानंतर ओपन होतोय आणि त्यानंतर अपोजिट डिरेक्शन मध्ये फिरवल्यानंतर तो लॉक होतोय का, या गोष्टी आपण चेक करतो. असं तर होत नाही की दुसरे कोणत्याही चावीनं तो लॉक ओपन होतोय. हा आपला मेन फोकस असतो. आपण इंटरनल स्ट्रक्चर पाहत नाही की याच्यामध्ये किती स्क्रू आहेत, आतलं स्ट्रक्चर काय आहे, कशी सिस्टीम वर्क करते. हे ऑपरेटिंग सिस्टीमचं एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो आणि ती यूज करायला सुरुवात करतो. त्याच्यावरती आपल्याला कोणते प्रोग्राम रन करायचे असतील तर ते प्रोग्राम आपण रन करू शकतोय का, कोणतं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं असेल तर ते एक्झिक्यूट करू शकतोय का. हे झालं ऑपरेटिंग सिस्टीमशी रिलेटेड. म्हणजे आपण फक्त इनपुट आणि आउटपुट वरती फोकस करतो. ऑपरेटिंग सिस्टीम ऍक्च्युअली कशी वर्क करते, कोणत्या लँग्वेज मध्ये डेव्हलप केली, कशी केली, या गोष्टींशी आपण जास्त विचार करत नाही. आणि हेच काय झालं लॉजिक ब्लॅक बॉक्स टेस्टिंगचं. गुगल, आपल्याला काहीही सर्च करायचं असेल तर गुगल इज द सर्च इंजिन दॅट प्रोव्हाइड अस द इन्फॉर्मेशन. सो तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी असेल तो कीवर्ड तुम्ही गुगल करता आणि तो तुम्हाला आउटपुट प्रोव्हाइड करतो. म्हणजे इथे तुमचा इनपुट वरती फोकस आहे. इनपुट दिल्यानंतर आउटपुट काय भेटतंय, जे तुम्हाला एक्सपेक्टेड आउटपुट आहे तेच भेटतंय का, याच्या बिहाइंडचं लॉजिक काय आहे या गोष्टीचा आपण विचार करत नाही. शॉपिंग वेबसाईटचं पण सिंपल तेच स्ट्रक्चर आहे. इनपुट देतो, आपल्याला वेबसाईट, शॉपिंग वेबसाईट आहेत, सपोज आपल्याला बाय करायचं असेल मोबाईल, शॉपिंग वेबसाईट वरती आपण मोबाईल सर्च करतो, तो आपल्याला बरेचसे मोबाईल दाखवतो, त्याच्यापैकी आपण एक चूज करतो आणि पेमेंट करून तो मोबाईल आपण मागवतो आणि तो मोबाईल आपल्याला भेटून जातो. मग हे पूर्ण स्ट्रक्चर कसं आहे, त्या सप्लायरला कसं समजतं की आपल्याला मोबाईल हवा आहे, बरोबर आपला ऍड्रेस कसा जातो, या गोष्टींच्याकडे आपण लॉजिकली विचार करत नाही. आपला फोकस काय आहे? इनपुट
म्हणून तो जो मोबाईल आपल्याला सर्च करायचा आहे तो सर्च करतो आणि आउटपुट काय आहे की आपल्याला मोबाईल भेटणं. वॉशिंग मशीन मध्ये पण तेच आहेत, त्याचे जे बटन्स आहेत ते कसे वर्क करतायत, म्हणजे लो वॉटर क्वांटिटी ठेवायची असेल, हाय वॉटर क्वांटिटी ठेवायची, मिडियम वॉटर क्वांटिटी ठेवायची. सो आपण फक्त जस्ट बटन प्रेस करतो आणि अकॉर्डिंग टू दॅट मशीन वर्क करते. इंटरनल लॉजिक आपण पाहत नाही. हे झाले आपले रिअल लाईफ एक्झाम्पल्स. आणि हे कशाशी रिलेटेड आहेत? इट इज रिलेटेड विथ द ब्लॅक बॉक्स टेस्टिंग. Black box testing is also called behavior testing because it only check behavior of the system. We call it as a black box testing. लाच another नाव काय आहे की behavior testing, because we only check the behavior of the system. For a certain input, check the output. जे एक पर्टिक्युलर इनपुट दिलं तर त्यासाठी आउटपुट काय असेल हीच गोष्ट आपण चेक करतो. दॅट इज बिहेवियर अँड डझंट थिंक अबाउट द इंटरनल कोडिंग पार्ट. वी आर नॉट thinking about the internal coding. It only concerned with function of the system, therefore it is called functional testing. याला तुम्ही behavioral testing पण म्हणू शकता. Also you call it as a functional testing because आपण फोकस कशावरती करतोय की फंक्शन्स हा प्रॉपरली कसा वर्क होतोय की नाही. Black box testing is a software testing method in which functionalities of the software application are tested. Without having knowledge of the internal code structure, implementation detail and internal path. म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टिंगची डेफिनेशन काय सांगते? इट इज अ सॉफ्टवेअर टेस्टिंग मेथड इन विच फंक्शनॅलिटीज ऑफ द ऍप्लिकेशन आर टेस्टेड. ऍप्लिकेशनच्या फंक्शनॅलिटीज आपण टेस्ट करतो विदाउट हॅव्हिंग नॉलेज ऑफ इंटरनल कोड स्ट्रक्चर, इम्प्लिमेंटेशन डिटेल्स अँड इंटरनल पाथ. या गोष्टींचा आपण विचार करत नाही. इंटरनल कोड स्ट्रक्चर काय आहे, इम्प्लिमेंटेशन डिटेल्स काय आहे आणि इंटरनल पाथ काय आहे, या गोष्टींचा विचार कुठे करतो आपण? तर व्हाईट बॉक्स टेस्टिंग. व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये इंटरनल कोड काय आहे, इम्प्लिमेंटेशन डिटेल्स काय आहेत आणि त्याचे पाथ काय आहेत हे आपण चेक करतो व्हाईट बॉक्स टेस्टिंग मध्ये. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये जस्ट चेकिंग द फंक्शनॅलिटी. The black box testing mainly focus on the input and output of the application, and it is entirely based on software requirement and specification. तुमचं जे ब्लॅक बॉक्स टेस्टिंग आहे कशावरती डिपेंड आहे? इट इज एंटायरली पूर्णतः डिपेंड आहे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट अँड स्पेसिफिकेशन. सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट आणि स्पेसिफिकेशन वरती डिपेंड आहेत या गोष्टी. सो हाऊ टू डू ब्लॅक बॉक्स टेस्टिंग? Here are the generic steps followed by carry out any type of black box testing. मग ब्लॅक बॉक्स टेस्टिंग कोणती ब्लॅक बॉक्स टेस्टिंग करायची असेल तुम्हाला तर एक बेसिक स्टेप्स आहेत. इनिशियली रिक्वायरमेंट अँड स्पेसिफिकेशन ऑफ द सिस्टीम आर एक्झामाइंड. रिक्वायरमेंट काय आहे आणि त्याचे स्पेसिफिकेशन काय आहेत याचा आपण स्टडी करतो. टेस्टर चूज व्हॅलिड इनपुट. रिक्वायरमेंट चूज केल्यानंतर आपण व्हॅलिड इनपुट कोणकोणते आहेत ते प्रोव्हाइड करतो आणि त्याला तो करेक्टली प्रोसेस करतोय की नाही हे चेक करतो. ऑल्सो सम इनव्हॅलिड इनपुट्स आर चूजन टू व्हेरीफाय द सॉफ्टवेअर अंडर टेस्ट इज एबल टू डिटेक्ट देम. काही व्हॅलिड इनपुट देतो आणि त्याच्यावरती तो पॉझिटिव्ह सिनेरिओ आहे. पॉझिटिव्ह सिनेरिओ म्हणजे काय की व्हॅलिड इनपुट देतो आणि त्याच्यासाठी व्हॅलिड रिझल्ट येतोय की नाही चेक करणे. आणि निगेटिव्ह इनपुट दिले किंवा इनव्हॅलिड इनपुट दिले तर त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह सिनेरिओ. निगेटिव्ह सिनेरिओ मध्ये ही सिस्टीम काम करणं स्टॉप करते का? म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायचं झालं आपलं तर एटीएम मशीनचं एक्झाम्पल आहे. रिक्वायरमेंट काय आहे की तुम्हाला पैसे भेटणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो केली जाणं गरजेचं आहे. म्हणजे कार्ड इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही जर पिन प्रॉपर टाकला दॅट इज व्हॅलिड इनपुट. पिन प्रॉपर असेल तर तुम्हाला ऑप्शन्स शो करणं गरजेचं आहे.
आणि इनव्हॅलिड जर पिन असेल, इनव्हॅलिड इनपुट म्हणजे पिन चुकीचा टाकला तुम्ही, हा झाला निगेटिव्ह सिनेरिओ, तर तुम्हाला परत रिपिन इन्सर्ट करण्यासाठी विचारणं गरजेचं आहे. म्हणजे व्हॅलिड इनपुट देणे आणि इनव्हॅलिड इनपुट देणे. टेस्टर डिटरमाइन्स द एक्सपेक्टेड आउटपुट फॉर ऑल दोज इनपुट. आणि मग जेवढ्या काही व्हॅलिड सिच्युएशन आहेत, इनव्हॅलिड सिच्युएशन्स आहेत, त्या प्रत्येक सिच्युएशन साठी टेस्टर एक्सपेक्टेड आउटपुट म्हणजे एक्सपेक्टेड आउटपुट काय असेल जर आपण इनपुट देतोय तर ही गोष्ट आपण चेक करतो. सॉफ्टवेअर टेस्टर कन्स्ट्रक्ट द टेस्ट केसेस. सॉफ्टवेअर टेस्टर टेस्ट केसेस जनरेट करतो विथ द सिलेक्टेड इनपुट. द टेस्ट केसेस आर एक्झिक्युटेड. सॉफ्टवेअर टेस्टर कम्पेअर द ऍक्च्युअल आउटपुट विथ द एक्सपेक्टेड आउटपुट. सॉफ्टवेअर टेस्टर काय करणार आहे की ऍक्च्युअल आउटपुट कम्पेअर करणार आहे विथ द एक्सपेक्टेड आउटपुट्स. डिफेक्ट इफ एनी आर फिक्स्ड अँड रिटेस्टेड. आणि जर ऍक्च्युअल आउटपुट आणि एक्सपेक्टेड आउटपुट मध्ये काही डिफरन्स असेल देन वी कॉल इट ॲज अ डिफेक्ट. आणि मग तो डिफेक्ट काय केला जातो, तो फिक्स केला जाईल. की टेस्टिंगचा एमच का आहे की डिफेक्ट फाइंड आउट करणे, बग्स फाइंड आउट करणे, आणि त्या बग्स फाइंड आउट झाल्यानंतर आपण परत डेव्हलपरकडे पाठवणार, डेव्हलपर त्या फिक्स करेल आणि परत आपण तो सॉफ्टवेअर काय करणार, रिटेस्ट करणार. दिस इज द फंक्शनॅलिटी. म्हणजे एक सिंपल लँग्वेज मध्ये पाहायचं तर रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन पाहिजे, त्याच्यावरून व्हॅलिड आणि इनव्हॅलिड इनपुट ठरवायचे. त्यानंतर एक्सपेक्टेड आउटपुट काय आहे प्रत्येक इनपुट साठी हे डिसाइड करायचं. टेस्ट केसेस बिल्डअप करायच्या, टेस्ट केसेस एक्झिक्यूट करायचे. ऍक्च्युअल आउटपुट आणि एक्सपेक्टेड आउटपुट ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत का, दोन्ही गोष्टी मॅच झाल्या, ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड मॅच झालं, ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड मॅच झालं तर काय आहे, दोन्ही गोष्टी ओके आहेत, मीन्स तुमचा प्रोग्राम पास झाला. So the program is okay. But if there is actual output and if there is a difference in actual output and expected output, then your program fails to test cases. मग यालाच काय म्हणतो आपण, डिफेक्ट. डिफेक्ट असेल तर तो प्रोग्राम आपण परत प्रोग्राम डेव्हलपर टीमला पाठवणार, डेव्हलपर टीम त्यात काही चेंजेस असतील तर ते चेंजेस करतील आणि तो परत रिटेस्टिंग साठी येईल. This is the simple procedure. Advantages का आहेत की टेस्टर डज नॉट नीड एनी स्पेसिफिक प्रोग्रामिंग. इथे तुम्हाला टेस्टर जो आहे त्याला स्पेसिफिक प्रोग्रामिंग येण्याची काहीच गरज नाही, त्याला फक्त इनपुट दिल्यानंतर आउटपुट काय आहे हे समजणं गरजेचं आहे. सपोज ऍडिशन ऑफ 2 नंबरचा जर प्रोग्राम असेल, ऍडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम आहे, नंबर 1 प्लस नंबर 2, 1 + 2 = 3. आता इथे तुम्हाला काय करायचं, जस्ट इनपुट प्रोव्हाइड करायचे. 1 इनपुट आहे फर्स्ट नंबर, 2 इनपुट आहे सेकंड नंबर, आणि याचा रिझल्ट काय 3 असायला पाहिजे. सो ऍक्च्युअल आउटपुट काय आलं, 3 आलं, आणि एक्सपेक्टेड आउटपुट पण काय आलं मला, 3 आलं. सो दिस टेस्ट केसेस इज पास. टेस्ट केस तुमची पास झाली. Black box testing is about checking the data, that is output of a data for specific input data. So tester need not have any logical knowledge. मग इथं लॉजिकल नॉलेजची गरज नाही, तुम्हाला इनपुट दिल्यानंतर आउटपुट काय आहे हे चेक करता आलं. म्हणजे कमी नॉलेज असेल, स्पेसिफिक प्रोग्रामिंग नॉलेजची टेस्टरला गरज असणं गरजेचं नाही. सो डिसएडवांटेज काय आहे, द टेस्ट केसेस आर डिफिकल्ट टू डिझाइन. Test cases are difficult to design. Why it is difficult to design? Because there are lot of inputs. इनपुट खूप सारे आहेत आणि प्रत्येकाचं आउटपुट फाइंड आउट करणं, दिस इज अ व्हेरी बिग टास्क. सो कारण तुम्हाला जर पूर्ण स्ट्रक्चर माहित असेल की व्हॉट इज इनपुट आणि व्हॉट इज आउटपुट, या दोन्ही गोष्टी माहित असतील तरच तुम्ही टेस्ट केस डिझाइन करू शकता. सो
तुम्हाला दोन्ही गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. टेस्ट केसेस, त्याचं इनपुट काय आहे आणि ते इनपुट दिल्यानंतर येणारा आउटपुट काय आहे. टेस्टिंग every possible input is not possible because it would take lot of time and therefore many of the program path goes untested. ब्लॅक बॉक्स टेस्टिंग मध्ये काय आहे, एव्हरी पॉसिबल इनपुट इज नॉट पॉसिबल टू चेक. प्रत्येक इनपुट पॉसिबल नाही चेक करणं. सपोज ऍडिशन ऑफ द 2 नंबर्स आपण कन्सिडर करूया. फर्स्ट नंबर तुम्ही कोणताही घेऊ शकता, सेकंड नंबर तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि प्रत्येक कॉम्बिनेशन चेक करणं इट इज अ व्हेरी बिग टास्क. म्हणजे सपोज कन्सिडर करा 1 to 100 पर्यंत जरी नंबर घेतले तर हा पहिला नंबर असेल 1 आणि हा नंबर असेल 1. त्यानंतर 1 2 1 3 1 4 अप टू 100. त्यानंतर 2 1 2 2 2 3 अप टू 200. या पद्धतीनं खूप सारे कॉम्बिनेशन्स येतील आणि एव्हरी कॉम्बिनेशन चेक करणं पॉसिबल नाही. The tests are sometimes redundant if the software designer has already run the test cases. जे सॉफ्टवेअर डिझायनरनं जर ऑलरेडी टेस्ट केसेस रन केलेले असतील तर आपल्याला परत त्या टेस्ट केसेस रन करण्याची गरज नाही. बिकॉज सॉफ्टवेअर डेव्हलपर पण काय करतोय तुम्हाला किंवा डिझायनर ऑलरेडी तो पण तुमच्या सोबत पॅरलली वर्क करून त्या केसेस रन करत असतोय. Okay, thank you.